हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण लिंबाचं लोणचं तयार करणार आहोत। हे लिंब मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। तर याचे काप आपण करून घेऊत। हे पहा, आपलं लिंबाचे काप करून घेतलेले आहेत। एका लिंबाचे 4 काप केलेले आहेत। आपल्याला जसे करू वाटतील तसे या पद्धतीत आपण लिंबाचे काप एका लिंबाचे 8 करू शकतात, 4 करू शकतात। तुम्हाला जसे आवडतील तशा पद्धतीत करू शकतात। या लिंबाच्या कापामध्ये आपण हळद, मीठ टाकणार आहोत। आता हे आपण मिक्स करून घेऊत। हे पहा, असं आपण मीठ हळद लावलेले हे लिंबाचे काप मिक्स करून घेतलेले आहेत। तर आता हे एका प्लास्टिकच्या भरणीत म्हणा, काचेच्या भरणीत, जसं आपल्याला भरून ठेवू वाटेल तसे दोन किंवा तुम्ही 4 दिवस ठेवू शकतात। हे पहा, आपण प्लास्टिकच्या भरणीमध्ये काप भरून ठेवलेले आहेत। आता हे 2-3 दिवसानंतर घेऊत। हे पहा, आपण 2-3 दिवसानंतर एका टोपल्यात भरणीतल्या फोडी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यासाठी मसाला करू। हे पहा, आपण गॅसवर तेल गरम मसाला टाकण्यासाठी केलेला आहे। तर मसाल्याला चटणी, जिरं, मोहरी घेतलेला आहे। आपण त्यामध्ये तेल गरम झाल्यावर टाकूता। हे आपल्या तेल गरम झालेला आहे। आपण मोहरी टाकून घेऊ। आता मोहरी तडतडालेली आहे। आता जिरे टाकूत। गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद झाल्यानंतर थोड्या वेळानं लाल तिखट त्याच्यामध्ये टाकून घेऊत। हे पहा, आपलं साधारण तेल थंड झालेलं आहे। तर आपण तिखट टाकून घेऊ। हे पहा, आता तेल आपण ह्या फोडीमध्ये टाकून देऊ। आता आपण या फोडी मिक्स करून घेऊ।
हे पहा असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं लोणचं तयार झालेलं आहे. लिंबाचं तिखट लोणचं दिसाय पहा किती सुंदर दिसायला, खायला पण चवदार लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.